You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास। अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून पळून घेऊन जाणाऱ्या 48 तासात आरोपी धुळ्यातून घेतले ताब्यात। अपहरित मुलीस आरोपी प्रथम नाशिक, नंतर सुरत आणि तेथून धुळे येथे नेताना पोलीस पथकाने धुळ्यातून केली सुटका। दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:45 अल्पवयीन मुलगी ही राहत्या घरातून कुणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणाकरता कशाचे तरी आमिष दाखवून फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून पळून नेले आहे। बाबत राहुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 945/2024 BNS कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दाखल गुन्ह्याचे कुठल्याही प्रकारचा मागमूस नसताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे सचिन भाऊसाहेब विटनोर, वय 26 वर्ष, राहणार मानोरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर यांनी सदर अल्पवयीन मुलीस सुरत, राज्य गुजरात येथे अपहरण करून नेले आहे। अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथक सुरत, राज्य गुजरातकडे जात असताना पुन्हा गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर इसम हा अल्पवयीन मुलीस घेऊन धुळे येथे येत आहे। अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी धुळे येथील बसस्थानक येथे येत असताना पहाटे 5 वाजता मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करून 30 पालकांच्या ताब्यात देऊन आरोपीस पुढील कारवाई करता अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई माननीय राकेश ओला, पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर, माननीय वैभव कुलबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, माननीय बसवराज शिवपूजे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग, जिल्हा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर ठेंगे, पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव, पोलीस नायक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुऱ्हाडे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजने, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संतोष राठोड तसेच मोबाईल सेल श्रीरामपूरचे पोलीस नायक सचिन धनाड, पोलीस नायक संतोष दरेकर यांनी केले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करीत आहेत।